अरे वा, जेवण तर खूप इंटरेस्टिंग दिसतंय. तारिणी, डाळ भात भाजी. अरे वा. बाकी सगळीकडे माझ्या मुलाची जागा घेतलीस. जेवणाच्या टेबलवरची तरी त्याची जागा सोड. मला माहिती नव्हतं. मला वाटलं बाबांची आणि ताईची जागा फिक्स आहे फक्त. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. इकडे बस. अय्या, एक राहिलंच. थांबा, मी आणते. मी आणते मी. हे घ्या. स्वीट्स. असं काय हॅपी घडलंय या घरामध्ये? अरे असं काय करतोय युवराज? तुला तर माहिती आहे ना. ऍक्च्युली आपण सगळ्यांना एक गुड न्यूज देऊया. सो गुड न्यूज अशी आहे की काल केदारने खूप छान प्रेझेंटेशन केलं आणि ते क्लायंटला खूप जास्त आवडलं आणि त्या इन्व्हेस्टरने आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं ठरवलंय. आणि कंपनीच्या एक्सपॅन्शनसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. केदार, हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. त्याच्यामुळे ऑल क्रेडिट गोज टू यू. नाही ताई, तू जे मला सांगितलं तेच मी केलं. याचं सगळं क्रेडिट तुला जातं. झालं, यू ऑल हॅव टू बी जनरस ना. म्हणजे तू आणि तुझी बायको, तुम्ही कसल्याच गोष्टीचं क्रेडिट घेत नाही. हे सगळं क्रेडिट तुला आहे केदार. कारण तुझा परफॉर्मन्स मी बघितलाय ना, कंपनीमध्ये सुद्धा आणि क्लायंट्स बरोबर सुद्धा. तू सगळं किती छान हँडल करतोस, किती शांतपणे हँडल करतोस. हा दया काकांचा गुण आहे आणि तो तुझ्यात खूप छान उतरलाय. आणि म्हणूनच मी आज एक निर्णय घेतलाय. कंपनीची सगळी जबाबदारी मी तुला देणार आहे. म्हणजे तुझ्यावर जबाबदारी दिली की मग मी मोकळी, नाही का? वाह, अभिनंदन अभिनंदन. तारिणी की अभिनंदन अभिनंदन. हा तुझं केदार, केदार हे घे, अभिनंदन. वा वा, छान छान. निश्चित काय बघत राहिली माझ्या तोंडाकडे. आकर आकर. मम्मा, नको मम्मा, नको. युवराज, तू काय बसलास? हे घे, तोंड गोड कर. काय काय करतेस मामा? तेच ज्याची अपेक्षा आपल्याकडून केली जाते. यांनी ह्यांना हवं ते करायचं, निर्णय घ्यायचे आणि मग आपल्याला सांगायचं. आपली मतं जाणून घेण्याचा प्रश्नच येत नाही. हा? आणि आपण काय करायचं? टाळ्या वाजवायच्या, तोंड गोड करायचं. हेच ना, हेच हवंय ना तुला कौशिकी? पद्मिनी काकू, असं नाही आहे. तुम्ही तुझा हेतू मला चांगलाच माहिती आहे ग. युवराज, तू काय बसलायस? हा बघू. ए, मामा काय करतेस? युवराज, अरे तुला खायचं नाही तर सांगायचंच ना मला. अरे पडलेलं ना केदारला खायला खूप आवडतं. हा केदार. अरे पद्मिनी काकू, काय करताय हो तुम्ही? कुठला विषय कुठे घेऊन जाताय? राहिलं तेच करते जे इतके दिवस करत आले. काहीही बोलत नाही. हाताची घडी, तोंडावर बोट. तू बोल, मी ऐकते. हा काकू प्लीज, मी कोणाचीही बाजू घेत नाही आहो. ज्याची जी क्रेडिबिलिटी आहे त्याप्रमाणे त्याला क्रेडिट देते मी. आणि त्यात काय चुकीचं आहे सांगा मला. तुम्ही प्लीज शांत व्हा. हा विषय तू थांबव. या केदारला जे आयतं देतेस ना, ते सगळं देणं तू थांबव. आयतं दिलं जात नाहीये, हे तुम्हालाही माहितीये. असं कसं बोलताय कौशिकी ताई? सगळ्यांना सगळं दिसतंय पण तुम्हाला युवी दिसत नाही. जेव्हापासून हा केदार या घरात आलाय ना, कंपनीत घुसलाय ना, तेव्हापासून तुम्हाला फक्त आणि फक्त हा केदारच दिसतोय. सिरियसली निशिता? हो, बरोबर बोलतीये ती. अरे बस झालं ना आता, शांत बसा ना. किरकिर 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 सतत तोच विषय. तुम्हाला कंटाळा येत नाही का? ए मामा, बस झालं, शांत बस आता. बस झालं, पुरे झालं. युवराज, हा काय काय युवराज काय?
शांतपणे तुला सगळं याच्या नावावर करायचंय ना, चल करून टाक सगळं. प्रॉपर्टी, पैसा, बिझनेस, घर सगळं याच्या नावावर करून टाक. लॉयरला तू फोन करणार आहेस की मी फोन करू? तू करून घे. त्याला म्हणाव तू पेपर्स तयार ठेव, युवराज कुठल्याही पेपरवर साईन करायला तयार आहे. युवराज, असं बस काही बस. नाहीये. अरे काय नाटकं करतेस? अरे असं नाहीये. हा फक्त काय आम्हाला ऐक ना, मला 2-3 वाट्या लागतील आणि ते युवराज, आपल्याला चादर वगैरे काय घे. करतोय? नाही अगं आम्ही रस्त्यावर झोपणार ना, मला चादर वगैरे नको का? आणि वाट्या भीक मागायला घरात इकडे माझ्या हक्कासाठी भीक मागण्यापेक्षा बाहेर जाऊन रस्त्यावर भीक मागतो ना, ते सोपं आहे. काय बोलतोस, तुला कळतंय का? प्लीज तमाशा करू नकोस. मी तमाशा करतोय, मग एवढे दिवस तू जे करतेस त्याला काय म्हणायचं? आणि काय टाइमपास लावला आपण? बघ तू ऍट द एंड काय करणार आहे? सगळं यांच्याच नावावर करणार ना, या तारिणी आणि केदारच्या नावावर करणार आहेस, मग आत्ताच करणार. असंही या घरात आम्हाला काही किंमत नाही आहे, त्यापेक्षा आम्ही जातो आता घरातून बाहेर. युवराज, लाज शिल्लक असेल तर चला. युवराज थांब. अरे असं काही नाहीये. अजून किती वेळ थांबायचंय? सांग ना, त्या आयुष्यभर वाट बघायला लावणारच आम्हाला तू? आणि मग हे सगळं आयतं आमच्याकडून ओरबाडून घेऊन या केदारला देणार आहेस तू? काय करणार आहेस वेगळं? मला कळत नाही असं काय आहे ह्याच्यात जे माझ्या युवराज मध्ये नाहीये. डेडिकेशन, एफर्ट्स आणि पडलेलं काम करायची तयारी जी केदारमध्ये आहे, युवराजमध्ये आहे का? तुम्ही सांगा मला. अरे काय खायची गोष्ट आहे का? केडी सरांच्या तोंडून नाव काढून घेणं वगैरे टेक्नो. मग तेही 24 तासात. हो पण हे चॅलेंज रेवाने घेतलंय त्यामुळे ती पूर्ण करणार म्हणजे करणारच. ओ दीदी या जमिनीवर या. अशी देईन नाही. आकाश पाताळ एक केलं ना तरी तिला काही कळणार नाही. गाईस, ती रेवाताईना एकदम डेंजर आहे. तिने आपल्या सगळ्यांची कुंडली काढली होती, माझी सिक्युरिटी सिस्टीम ब्रीच केली होती. ती काहीही करू शकते. अरे हो टेक्नो, सिस्टीम हॅक करणं वेगळं आणि मन हॅक करणं वेगळं असतं. अरे ही सगळी माहिती केडी सरांच्या आतल्या सिस्टीममध्ये, दुसरीकडे कुठंच नाही. करेक्ट. रेवा हे चॅलेंज कधीच जिंकणार नाही. हा, कत्री रेवाच हे चॅलेंज जिंकणार. तुम्ही काहीही म्हणा. रेवाताई, एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळाली होती. युवराज उद्या रात्री 8 वाजता राजू बारमध्ये जाणार आहे. कशावरून? कतरी, मी रुटीन काढले त्याचं. ठरलेलं टेबल, ठरलेलं ड्रिंक आणि ठरलेली अय्याशी रोजचं आहे. म्हणजे उद्या युवराज आणि माझी भेट नक्की होणार. काकू, एक कंपनी लीडरच लीड करू शकतो आणि त्या सगळ्या क्वालिटीज केदारमध्ये. मला मान्य आहे की केदारने अलीकडेच कंपनी जॉईन केली आहे, पण त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचं क्रेडिट त्याला मिळायला नको का? जसं की ह्याच्या एकट्यामुळेच कंपनी चालते. एकट्यामुळे चालत नसली तरी त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे निश्चिता. आणि हे बघूनच त्याला ही रिस्पॉन्सिबिलिटी देण्याचा निर्णय मी घेतलाय. पण तुझा हा निर्णय मला मान्य नाहीये. आणि तू जर माझ्या मुलावर अन्याय केलास ना कौशिकी, तर तुझ्या विरोधात मी उभी राहीन. पद्मिनी काकू, तसं वहिनी. काकू प्लीज ऐकून घ्या, तुमचा गैरसमज होतोय. अहो